मुंबई से सटे पालघर जिले के तारापुर प्राथमिक आरोग्य केंद्र के सरकारी अस्पताल में काम करने वाले डॉक्टर व कर्मचारियों की बड़ी लापरवाही उजागर होने से संपूर्ण आरोग्य यंत्रणा की पोल खोल कर रख दी है। ताजा मामला एक वृद्ध आश्रम में रहने वाली बुजुर्ग महिला की अचानक मौत हो गई, जिसकी जानकारी समाज सेवक आशीष संखे को मिलते ही तुरंत अपनी टीम के साथ आश्रम पहुंचकर मृतक महिला को तारापुर के सरकारी अस्पताल में पोस्टमार्टम करने के लिए लाने के लिए अस्पताल में ड्यूटी पर कार्यरत कर्मचारियों से एम्बुलेंस की मदद मांगी तो किसी प्रकार सुविधा मुहैया नहीं कराई गई। इसके बाद जैसे तैसे आशीष संखे ने प्राइवेट एम्बुलेंस करके मृतक महिला की लाश को रात आश्रम से निकालकर तारापुर सरकारी अस्पताल में पोस्टमार्टम करने के लिए लाया गया। वहीं तारापुर प्राथमिक आरोग्य केंद्र में काम करने वाले डॉक्टर सभी कर्मचारी मौके से गायब नजर आए। मृतक महिला समय पर पोस्टमार्टम की सुविधा मुहैया न मिलने पर जिले में एक बार पुनः फिर आरोग्य यंत्रणा सवालिया निशान खड़े किए जा रहे हैं। साथ ही इस तरह की बड़ी लापरवाही करने वाले कर्मचारी डॉक्टर अधिकारियों पर कड़ी कार्रवाई की मांग की जा रही है। नमस्कार, मी आशीष संखे। आपण पाहू शकता मी आता तारापूरच्या पीएससी मध्ये आहे। पालघर जिल्ह्याचं हे आरोग्य केंद्र तारापूर पीएससी कालपासून या ठिकाणी एक अज्ञात म्हणजे आपण म्हणू शकता तर ओल्ड एज वृद्ध महिला काल संध्याकाळी 6 वाजता या तारापूर क्षेत्रामध्ये एका वृद्धाश्रमात राहत होती आणि ती मरून पडलेली आहे। संध्याकाळपासून आम्ही या ठिकाणी फिरतो आणि कालपासून आम्ही तिला कमीत कमी 2-3 ठिकाणी घेऊन फिरलो, पण कुठल्याही ठिकाणी सरकारची व्यवस्था किंवा त्यांना न्याय मिळत नाहीये। आता काल रात्री त्यांना डेड होऊन संध्याकाळचे 6 वाजले, आता कम्प्लिटली 18 तास पूर्ण होणार आहेत। आम्ही काल रात्री सुद्धा इकडे आलो होतो। या ठिकाणी त्यांचा पीएम अजून पण होत झालेला नाहीये। पूर्ण बॉडी आता डिकम्पोज व्हायला लागली आहे, ती पूर्ण सडायला लागली आहे। मी तुम्हाला दाखवतो या रुग्णालयाची परिस्थिती काय आहे। आपण पुढे जाऊया, तुम्हाला दाखवतो तिकडे काय परिस्थिती आहे। रेडी समोर पाहू शकता तिकडे अँब्युलन्स आहे, पण अँब्युलन्स असून सुद्धा देखील आम्हाला काही अँब्युलन्स उपलब्ध करून दिली गेली नाही। आम्ही स्वतःच्या मेहनतीने स्वतःच्या प्रयासाने ही अँब्युलन्स अवेलेबल करून घेतली आणि ही बॉडी आम्ही काल रात्रीपासून घेऊन फिरतोय। रात्री अँब्युलन्समध्ये ही बॉडी ठेवण्यात आली होती। आपण समोर बघताय हे पीएम म्हणजे पोस्टमार्टम करण्याकरता ते केंद्र आहे, पण या ठिकाणी पोस्टमार्टम करण्याकरता कुठलाही वैद्यकीय अधिकारी किंवा कुठलाही कर्मचारी उपस्थित नाहीये। इव्हन बॉडी उचलण्याकरता पण कोणी वॉर्ड बॉय येत। आमच्या स्वतःच्या हाताने आम्ही या ठिकाणी बॉडी घेऊन गेलो। आपण दाखवतो तुम्हाला बॉडी कशी ठेवलेली आहे ती। आपण बघताय की समोरची मयत ही वृद्ध आहे आणि मला वाटतं अबाव 65च्या वरती त्यांचं एज आहे आणि ही परिस्थिती बघा काय परिस्थिती आहे। पीएम जिकडे पोस्टमार्टम होण्याकरता जे आपण ठेवलेलं आहे हे सेंटर आपण पाहू शकताय। इतकी भयानक परिस्थिती पालघर जिल्ह्याच्या आरोग्य विभागाची असेल तर हे पालघर जिल्ह्याला लाजिरवाणा आणि दुःखदायक इतकं कुठली घटना असू शकते। बॉडी कम्प्लिटली डिकम्पोज व्हायला लागली आहे, म्हणजे ती 18 तास झालेले आहेत बॉडीला आणि आपण बघतो वास यायला लागलेला आहे। अजून पण इकडे कुठलाही वैद्यकीय अधिकारी किंवा पीएम करण्याकरता कुठलाही अधिकारी इकडे उपस्थित नाही। आम्ही ही स्वतः बॉडी लगतच्या महिला आणि गावातल्या आमच्या केंद्रातील काही रंजना संखे मॅडम, आईचं तुमचं नाव संजीवनी मॅडम, हा सगळ्यांनी हा बिचारा सकाळपासून उपस्थित आहेत, पण इकडे कुठलेही वैद्यकीय अधिकारी आम्हाला दाद देत नाही आहे। पोलीस खात्यांचे लोक आलेले आहेत, परेशान झाले आम्ही सकाळपासून आणि आता तब्बल 18 तास होऊन गेलेले आहेत। अजून पण ही परिस्थिती आपण पाहू शकता काय परिस्थिती आहे। हे पालघर जिल्ह्याचा जर दुर्दैव असेल आणि पालघर जिल्हा झाल्यानंतर हे दुर्दैव असेल तर याच्यावर वाईट शोकांतिका कुठलीच असू शकत नाही। पालघर जिल्ह्याला ही आरोग्याची ही इतकी दयनीय अवस्था आहे, नाही इकडे अँब्युलन्ससाठी ड्रायव्हर अवेलेबल असत, नाही इकडे रुग्णांना सेवा मिळत, तर अशा पीएससीचा काय उपयोग हा माझा एक सजग नागरिक म्हणून अशी संख्या म्हणून मला पालघर जिल्ह्याच्या आरोग्य खात्याचा सवाल आहे। धन्यवाद। देखते रहिए हमारे साथ नवयुग शक्ति न्यूज और ऐसे ही लेटेस्ट खबरों के लिए सब्सक्राइब करें चैनल को और फॉलो करें हमारे फेसबुक पेज को।